नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये घरोघरी मातीच्या चुली फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने लग्नानंतर पहिली गुढीपाडवा साजरा केलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे गेल्या वर्षी विवाह बंधनात अटकली। 29 नोव्हेंबर 2024 रोजी रेश्माचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला। तिच्या लग्नाची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती। यामुळे रेश्माच्या लग्नाला मालिकेविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती। आता लग्नानंतर अभिनेत्रीने तिचा पहिला गुढीपाडवा नवऱ्यासह साजरा केलेला आहे। याचा खास व्हिडिओ रेश्माने इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे। लग्नानंतर प्रत्येक सण रेश्मा हौसेने साजरा करते। तिचा पती पवन हा साऊथ इंडियन आहे, तो IT क्षेत्रात काम करतो। लग्नानंतर रेश्माच्या साऊथ इंडियन नवऱ्याने बायकोसह मराठमोळा गुढीपाडवा मोठा थाटामाटात साजरा केलेला आहे। या व्हिडिओमध्ये रेश्मा व पवन दोघेही जोडीने गुढीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे। रेश्मा यावेळी सुंदर अशी हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसून तयार झालेली होती। पवननेही गडद निळ्या रंगाचा सदरा घातलेला होता। पवन आणि रेश्मा दोघेही पारंपरिक लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होते। या जोडींनी संपूर्ण घरात फुलांची सजावट केली। यानंतर या दोघांनी गुढी उभारली। रेश्माने गुढीपाडव्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, माझा नवरा पवन दक्षिण भारतीय असला तरी तो हौसेने आमच्याबरोबर या सणाचा आनंद लुटणार आहे। आम्ही पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करणार आहोत। सासरी गुढी उभारणं ते नैवेद्यापर्यंत सगळं मीच करणार आहे। सासरकडची परंपरा वेगळी असली तरी सगळे जण माझ्याबरोबर हा सण साजरा करणार आहे। तसे मी आणि पवन गुढीपाडव्यासाठी खास मराठमोळा लुक करून नटणार आहोत। रेश्माने शेअर केलेल्या गुढीपाडव्याच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला आहे। अनघा, अतुल, अभिज्ञा भावे या अभिनेत्रीच्या जवळच्या मैत्रिणींनी तिच्या या व्हिडिओचं भरभरून कौतुक केलेलं आहे। दरम्यान रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे। ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सायंकाळी 7:30 वाजता प्रसारित केली जाते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।